नक्की आणि तुमच्या लाऊडस्पीकरवर फोन लावतो. आपला सर्वांना शुभ संदेश महाराष्ट्र शासनाच्या वतीने जगद्गुरु तुकोबरायाला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात आणि पुरंदर तालुक्याने हा उत्सव केला. माझ्या राज्यात हा उत्सव होतोय. मी राज्याचा प्रमुख प्रतिनिधी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या सर्व पुरंदरवासियांना आणि पुणे जिल्ह्याला आशीर्वाद देतात, आपल्या शुभेच्छा देतात. सर्वांनी त्या शुभेच्छा ऐकायच्या. द्या साहेब. वारकरी संप्रदायाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. 375 जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आपण साजरा करताय. हजारो वारकरी बांधव भगिनी तिकडे उपस्थित आहेत. मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तर म्हणजे वारकरी संप्रदाय ही आपल्या खरं म्हणजे महाराष्ट्राची फार मोठी ताकद आहे. आम्ही जरी राजकारणात असलो, समाजात असलो तरी सुद्धा तुमचं जे काय धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान जे आहे ते आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रयत्नामुळे राज्याची सेवा करण्याची संधी मला मिळालेली आहे आणि त्यामुळे मला मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपल्या ह्याच्यावर ऑडिओवरून तरी सुद्धा आपल्याला संपर्क साधता आला मला. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना खूप धन्यवाद देतो. यावेळची आषाढी वारी गेल्या वर्षीच्या सारखी निर्मल वारी कशी झाली, स्वच्छता, सगळ्या गोष्टी, आरोग्य सुविधा, पाणी सगळं मी स्वतः अगोदर पाहिलं. याही वर्षी तसंच अगोदर जाऊन सगळी व्यवस्था नियोजन त्या ठिकाणी मुख्यमंत्री नाही पांडुरंगाचं सेवक म्हणून करीन. आणि जगद्गुरु तुकोबरायांचा 375वा देहूमध्ये साजरा होईल. तर देहूला एक दिवस आपण भेट द्यायला यायचं असं सर्वांना आशीर्वचन द्या. हो नक्की नक्की मी नक्की. आणि वारीला येणाऱ्या ज्या काही शेकडो वाऱ्या आहेत पंढरपूरला येतात त्या कोणाचीही गैरसोय होणार नाही. त्यांची सगळी तजवीज शासनाच्या वतीने पूर्णपणे केली जाईल देखील होईल एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि पुन्हा एकदा 375 वैकुंठ गमन सोहळा आपला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आपण साजरा करताय. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.